वृषभ राशीचा पती आणि तूळ राशीची पत्नी दोन्हीही शुक्राच्या राशी. एकसारखा सौंदर्यसक्त स्वभाव, एकसारखी रसिकता, दोन्हीही राशी स्थिर वृत्तीच्या. आयुष्यातला आनंद उपभोगण्यासाठी घाई गडबड न करता शांतपणे वाट पाहू शकतात. पण इथे एक मूलभूत फरक आहे. वृषभेचा स्वामीही शुक्र आणि तुळेचा स्वामीसुद्धा शुक्रच. पण दोन्ही राशींच्या वृत्तीत फरक असतो. वृषभकडे जी रसिकता आहे ती कलेसाठी कला यासारखी, तूळकडे जी रसिकता आहे ती जीवनासाठी, जगाच्या उद्धारासाठी कला अशासारखी. वृषभ राशीचा पती एखादे चित्र आवडले की खरेदी करून दिवाणखाण्याच्या भिंतीवर लावतो आणि मनाशी म्हणतो, वाह किती सुंदर आहे हे चित्र, यातली रंगसंगती, मोहक आकार मला खूप आवडला आहे. बस येता जाता मला हे दिसलं पाहिजे. तर तूळ राशीची पत्नी 4-5 वेळा विचार करून कुठलं चित्र घ्यावं, ते सगळ्यांना पाहून आनंद तर झाला पाहिजे, पण चांगला संदेशही पोहोचला पाहिजे, कुणाच्याही भावना चाळवल्या गेल्या नाही पाहिजेत, असा विचार करून मग चित्राची निवड करते. वृषभ आणि तूळ राशीचे प्रीतिषडाष्टक असते. रंग एकच पण त्याच्या 2 छटा असे मिश्रण असते तूळ आणि वृषभचे. तूळ राशीची प्रत्येक बाबतीत समतोल राखणारी, संयमी, शांत पण तितकीच हौशी, रसिक, न्यायप्रिय पत्नी आणि वृषभ राशीचा तेवढाच मनमिळावू, पत्नीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारा पती. त्याला पत्नीच्या इच्छा न सांगताही कळतात. तिला नेमके काय हवे आहे ते वृषभ राशीचा पती ओळखू शकतो. तूळ राशीच्या पत्नीचा निर्णय योग्य असला तरी ती निर्णय घ्यायला मात्र खूप वेळ लावते, अशी वृषभ राशीच्या पतीची एकमेव तक्रार असते. तिच्या या निर्णयास उशीर लावल्याने आपल्या आनंद उपभोगण्याच्या प्रक्रियेस विलंब होत असतो, असे वृषभ राशीच्या पतीला वाटते.